ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे काय म्हणून पाहत असतो किंवा आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडून कुठल्या गोष्टीची अपेक्षा करत असतो? आपण आपल्या गरजा भागवण्यासाठी केवळ परमेश्वराकडे येत असतो का? किंवा एखादा चमत्कार आपल्या जीवनामध्ये घडून यावा आणि तो आपल्याला आपल्या डोळ्यांनी पाहता यावा, त्याचा अनुभव घेता यावा म्हणून आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो का? नक्की आपलं प्रभू येशू ख्रिस्ताकडे येण्याचं मुख्य कारण काय आहे? हे जेव्हा आपण स्वतःला प्रश्न विचारतो तेव्हा ह्या प्रश्नाचं उत्तर आपलंच हृदय किंवा आपलं मन आपलं देत असतं. जेव्हा आपण या गोष्टीवरती मननचिंतन करत असतो तेव्हा पुष्कळ वेळा आपल्याला समजते आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे पुष्कळ वेळेला स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी येत असतो. आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे एखादं चिन्ह किंवा चमत्कार आपल्या डोळ्याने आपल्याला अनुभवता यावा यासाठी येत असतो. आणि क्वचितच आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे केवळ आणि केवळ आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रेम करतो म्हणून येत असतो. परंतु ही गोष्ट मात्र काहींच्या जीवनामध्ये येत असते. जवळजवळ 95% आपण परमेश्वराकडे काही ना काही मागण्यासाठी येत असतो. आणि असंच उदाहरण आपल्याला आजच्या शुभवर्तमानामध्ये पाहावयास मिळत आहे, जेथे उच्च शिक्षित परुषी जो प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊन प्रभू येशू ख्रिस्ताकडे संभाषण न करता त्याच्या बरोबर वादविवाद करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा पाहण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताकडून एका चिन्हाची व एका चमत्काराची अपेक्षा करत आहे. या क्षणाला प्रभू येशू ख्रिस्तासमोर एक मोठं टेम्पटेशन आहे, मोह आहे. चमत्कार करून स्वतः कोण आहे हे सिद्ध करण्यासाठी, त्या परुषीला खाली पाडण्यासाठी, स्वतःचं वर्चस्व दाखवण्यासाठी. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपण जर पाहिलं तर त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं कपट नाही, त्याच्या मनामध्ये स्वार्थीपणाची भावना नाही किंवा फुशारकी मारण्याची त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची जिद्द नाही. तर स्वतः प्रभू येशू ख्रिस्त त्या परुषी व्यक्तीपासून दूर निघून जातो. तो त्याच्यावर वादविवाद करत नाही, आपली एनर्जी वेस्ट करत नाही, आपलं मन त्याच्याकडे लावत नाही आणि फुशारकी दाखवण्यासाठी एखादा चमत्कार करत नाही, तर स्वतः तो तिथून निघून जातो. या सुंदर उदाहरणाद्वारे आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडून खूप काही गोष्टी शिकू शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या बरोबर वादविवाद करत असते आणि आपण त्या वादविवादामध्ये उडी घेत असतो तेव्हा सफल काहीच होत नसते. उलट एखादी गोष्ट साध्य करण्याऐवजी दोघांमध्ये राग आणि द्वेषाची भावना निर्माण होत असते. त्यामुळे नातेसंबंध बिघडत असतात. पण जर हुशार व्यक्ती असेल, बुद्धिमान व्यक्ती असेल तर तो या वादविवादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतो. जेथे त्याला शांती मिळेल तेथे तो जाण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु जो व्यक्तीला खरोखरच आर्ग्युमेंट करायची आहे, वादविवाद करायचा आहे, तो या गोष्टीमध्ये उडी टाकत असतो आणि रात्रभर आपली मनातली शांती तो हरपून बसत असतो. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने योग्य तो मार्ग निवडला, वादविवाद करण्याऐवजी, रागवण्याऐवजी, फुशारकी मारण्याऐवजी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने शांत ठिकाणी जाणे परवड स्वीकारलं, त्याचा अर्थ असाच की आपण देखील आपल्या जीवनामध्ये योग्य तो मार्ग निवडला पाहिजे. आपली एनर्जी वेगळी वेस्ट न करता, फुकट न घालवता योग्य ठिकाणी आपण आपल्या एनर्जीचा किंवा आपल्या जवळ असलेल्या शक्तीचा, बुद्धीचा वापर केला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताला चमत्कार करण्याची संधी असताना देखील प्रभू येशू ख्रिस्त करत नाही. का? कारण चमत्कार कधी असतो? चमत्कार विश्वासामुळे होत असतो. या परुषी व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्ताचे विश्वास दाखवला नाही तर अविश्वास दाखवला. आणि जिथे जिथे अविश्वास होता तिथे अजिबात चमत्कार झाला नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने कधीच चमत्कार केला नाही. तर कधी कधी स्वतःहून प्रभू येशू ख्रिस्ताने चमत्कार केला, कारण तिथे लोकांमध्ये विश्वास होता, लोकांमध्ये नम्रता होती. जेव्हा नम्रता असते, आज्ञाधारकपणा असते,
आणि विश्वास असतो तिथे नक्कीच परमेश्वर चमत्कार करत असतो. आपण देखील आपल्या जीवनामध्ये या गोष्टीचा अवलंबन करण्याचा प्रयत्न करूया. नम्रता धारण करूया. विश्वासामध्ये आपण भक्कम राहण्याचा प्रयत्न करूया आणि प्रभूची परीक्षा न पाहता आपलं संपूर्ण जीवन प्रभूच्या हातामध्ये समर्पित करून आपण प्रभूची इच्छा काय आहे ते जाणण्याचा प्रयत्न करूया.